साताऱ्यात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय, तर विरोधकांना जोरदार टोलेबाजीही केली आहे। ज्या उमेदवारांच्या पाठीमागे महिला, त्या उमेदवारांचा मतपेटीत नंबर पहिला। हे मी असं उगाच बोलत नाही। विधानसभेत मी बघितलं, नगर परिषदेमध्ये बघितलं, महापालिकेत मी पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे फिरलो, त्यावेळेस मला आलेला अनुभव जो आहे, विधानसभेत तर तुम्ही सुपडा साफ करून टाकला। एवढा केला की पार त्यांना आता विरोधी पक्षनेता पण नाही मिळाला। कारण मुख्यमंत्री मी असताना माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि मला त्याच्यामध्ये समाधान आहे, आनंद आहे की मगाशी ओंबळेंनी सांगितलं की मला सगळ्यात आनंद आणि सगळ्यात माझं मानाचं मोठं पद कुठलं असेल तर या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख सगळ्यात मोठी आहे। त्या अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी खोडा घातला। ही लाडकी बहीण योजना काय फसवी आहे, काय करणार नाहीत, हे फक्त चुनावी जुमला आहे। काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारलं, पण मी त्यावेळेस मात्र माझ्या लाडक्या बहिणींना भाषणातून सांगायचो, ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला आहे त्या दुष्ट आणि सावत्र भाऊ तुमच्याकडे मत मागायला आले, खोडा घातलेल्या लोकांनी त्यांना चांगला जोडा दाखवा। तुम्ही एवढा मोठा जोडा दाखवला की 7, 8, 9 नंबर सोडून द्या, 10 नंबर सोडून द्या, 232 नंबरचा जोडा दाखवला, एवढा मोठा 232 महायुतीचे आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्ही आणले। तुम्ही चमत्कार घडवला माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी। कारण लाडक्या बहिणींनी आपल्या घरी पण सगळ्यांना सांगितलं बिलकुल चलेगा नाही, आता तुम्हाला महायुतीलाच विजय करावा लागेल। आणि म्हणून इतिहास घडला आणि 2.5 वर्षाचा माझा जे काय मुख्यमंत्री पदाचा कारकीर्द आपण पाहिली। मी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला। आता एसटी मध्ये पूर्वी आमचे दाजी जायचे बाजार आणायला, आता आमची लाडकी बहीण जाते, म्हणजे तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते। फायदा झाला की नाही? आता तेव्हा एसटीचे सगळे लोक बोंबलायला लागले, म्हणाले एक तर एसटी तोट्यात आहे, अजून तोट्यात झालं, बोले गेलीच आहे ना, अजून थोडी गेली तर बघू आपण। पण मी तुम्हाला सांगतो, तोट्यातली एसटी लाडक्या बहिणींमुळे फायद्यात आली आणि लाडक्या बहिणींमुळे भराभरा बशी एसट्या भरू लागल्या आणि त्याच्यामुळे आमचे दाजी गेले असते तर ते अजून खर्च करून आले असते तिकडे जाऊन। आता तोही खर्च वाचला, अर्ध्या तिकिटामध्ये। अशा योजना आपण केल्या।